ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आज बौद्ध पौर्णिमा आहे, भगवंतांचा बुद्ध अवतार। तर कालच्या गुरुमहाराजांच्या कोटमध्ये तुम्ही वाचला असाल तर गौतम बुद्धांच्या, वाचले का कोणी? हे तर 2,500 कोटच उघडत नाहीत, 2,500 कोट पेंडिंग आहे उघडायचे। तर गुरुमहाराज काल सांगत होते, बावधन गुरुजींनी वाचलं असेल, सांगा गुरुजी काय सांगितलं होतं काल? नाही बघायला म्हणून वेळ मिळाला नाही। रपसे गुरुजी नाही वाचला, कोणी वाचला? तिकडं आता मोबाईल बघू नका। हे परीक्षेत असं नसते, कॉपी नसते, व्हायवामध्ये असं काय पुस्तक उघडून टेस्ट नसते। काय गुरु महाराज सांगितलं? वाचा रोज, आता तुम्ही वाचा, कालचा कोट काढा, हिंदीमध्ये आहे, खूप सुंदर गुरु महाराज सांगितलं, वाचा, सगळ्यांनी श्रवण करा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। द्या माझ्याकडे द्या, 15 मई। पूर्व काल में यज्ञों में जिस पशु की हत्या की जाती थी उसे ऋषिगण अपनी शक्ति से मनुष्य बना देते थे, किंतु कलयुग में वह शक्ति न होने पर भी लोग यज्ञ के नाम पर पशु हत्या कर रहे थे। यह देखकर भगवान का हृदय द्रवित हो गया और उन्होंने बुद्ध अवतार लेकर वेद को ही अस्वीकार कर दिया। इस तरह भगवान ने पशु हत्या पर अंकुश लगा दिया। किंतु आजकल देखने पर आश्चर्य होता है कि स्वयं को बौद्ध कहने वाले व्यक्ति भी बुद्ध की शिक्षाओं के विरुद्ध जाकर मांस खाते हैं। गुरु महाराज त्याविषयी कालच चर्चा केलेली आहे, त्यांचा कोड आला होता। ह्याच विचाराला धरून आज मी प्रवचन केलं सोलिये गावी। तिथे 13 गावाच्या बौद्ध समाजाचं संमेलन होतं आणि त्यांनी मला तिथे विशेष मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होतं आज दुपारी। खूप सुंदर लेक्चर झालं तिथे। पंचशील जे गौतम बुद्धाने दिलं आहे, विशेष करून सांगायचं म्हणजे पंचशीलमध्ये जे प्रभुपादांनी आपल्याला 4 नियम दिलेले आहेत ते 4 नियम आहेत आणि 5वा आहे शील, ते म्हणजे चोरी न करणे। आलं लक्षात? पहिले 4 आहेत, नो किलिंग, नो इंटॉक्सिकेशन, नो इलिसिट सेक्स, नो गॅमलिंग आणि 5वं आहे नो स्टीलिंग, चोरी करू नये। तर सगळ्या धर्मांची शिकवण अत्युच्चच आहे।
म्हणजे असा फारसा फरक नाही आहे बेसिक शिकवणीमध्ये, तेच मी त्यांना आज सांगितलं. तर आपण मागील अनेक सत्रे पाहतोय रामायण, या हरे कृष्ण, आणि अरण्यकांडाचं आता शेवटचं पर्व सुरू आहे अरण्यकांड. तर मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं भगवंतांची नवविधा भक्ती किती सुंदर आहे, आणि भगवंत सांगतायत की ह्या नवविधा भक्तीतली एक जरी ज्यानं केली तरीसुद्धा तो मला काय आहे, अत्यंत प्रिय आहे. पुढे आपण पाहूया. लाईट आलं तर मागचे फॅन तो पाहिजे तर लावा. सोई अतिशय प्रिय भामिनी मोरे, सकल प्रकार भगति दृढ़ तोरे, जोगी वृंद दुर्लभ गति जोई, तो कहूँ आज सुलभ भई सोई. हा लाईट लावा. सोई अतिशय प्रिय भामिनी मोरे, सकल प्रकार भगति दृढ़ तोरे, जोगी वृंद दुर्लभ गति जोई, जो कहूँ आज सुलभ भई सोई. भगवंत सांगतायत की हे भामिनी, हे साध्वी स्त्री, मला तो खूप प्रिय आहे की ज्यानं ह्या नवदा भक्तीतील एक जरी प्रकारची भक्ती हृदयापासून केली. आणि त्यापुढे काय सांगताय, सकल प्रकार भक्ती दृढ तोरे, पण तुझ्यामध्ये तर ह्या सकल प्रकारच्या सगळ्या भक्ती काय आहेत, दृढपणे तुझ्यामध्ये वास करत आहेत. त्यामुळे तू मला किती प्रिय असतील विचार कर. मम दर्शन जोगी वृंद दुर्लभ गती जोई, आणि जी योग्यांच्या वृंदाला सुद्धा जी गती दुर्लभ आहे अशी दुर्लभ गती आज तू काय केलेली आहेस, प्राप्त केलेली आहेस. तो कहूँ आज सुलभ भई सोई. मम दर्शन फल परम अनुपा, जीव पाव निज सहज स्वरूपा, जनक सुता कई सुधि भामिनी, जानहि कहूँ करिबर गामिनी. कोल्हापूरला काय म्हणतात, करवीर नगर म्हणतात ना. इथं मला वाटतं त्याच्या अनुषंगानं हा शब्द आहे, इथं भाषांतरामध्ये नाही आहे, पण ते आहे कारण छाया सीता जी आहे ती करवीरला असते असं मी एकदा ऐकलं होतं, बरोबर की नाही. 2 सीता आहेत ना, आणि ती पद्मावती एक्सप्रेस जी आहे ती डायरेक्ट कोल्हापूर ते तिरुपती जाते, दोन ह्या यांचं मिलन करण्यासाठी. असं लिंक आहे, त्या नावावरूनच ते पद्मावती एक्सप्रेस ठेवलेलं आहे. तर इथं तो शब्द आला आहे करबीर गाविनी, म्हणजे तेच असणार. तर माझं दर्शन त्याचं काय आहे, फळ अनुपम आहे भगवंत सांगतायत. आणि जो कोणी माझं दर्शन घेतो त्याला त्याचं निज स्वरूप जे आहे ते सहजरित्या प्राप्त होतं. निज स्वरूप म्हणजे आध्यात्मिक देह काय होतो, सहज आणि तात्काळ प्राप्त होतो. जनकसुता कै सुधी भामिनी, हे भामिनी मला सांग आता जनकसुता म्हणजे सीता कुठे गेली माझी ते जरा तू सांग, तुला माहीत असेल तर. जाने कहू करबीर गामिनी, आणि तुला ह्या माझ्या पत्नीची जनकसुता सीतेची जर माहिती असेल तर तू कृपया करून मला सांग. पुढे शबरी सांगते, हे रघुनाथजी तुम्ही काय पंपा नामक सरोवर जे आहे तिथे जा, तिथे सुग्रीव जे आहेत त्यांच्याशी तुम्ही मित्रता करा. आणि हे रघुवीर हा सुग्रीव जो आहे हे तुम्हाला सर्व काही तो सांगेल. आणि हे धीर बुद्धी तुम्ही सर्व काही जाणता तरी पण मला का विचारत आहात. काय म्हणते शबरी, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, तुम्ही भगवंत आहात, तरी पण मला का विचारतायत. बार बार प्रभु पद सिर नाऊ, प्रेम सहित सब कथा सुनाऊ. आणि त्यानंतर
वारंवार आपलं मस्तक जे आहे ते भगवंतांच्या चरणकमलावर ठेवलं आणि प्रेमसहित संपूर्ण कथा सांगितली. कही कथा सकल बिलो की हरिमुख हृदय पद पंकज धरे तजी जोग पावक देह हरि पद लीन भई जह नहीं फेरे नर विविध कर्म अधर्म बहुमत शोक प्रद सब त्यागहु विश्वास करी कह दास तुलसी राम पद अनुरागहु. तर सर्व कथा सांगून झाल्यावरती भगवंतांच्या मुखकमलाचं दर्शन करत आणि हृदयामध्ये त्यांच्या चरणांना धारण करून तिने शबरीनं योगाग्नीने काय केलं, अग्नी प्रज्वलित केला आणि त्याच्यामध्ये जाऊन बसली. म्हणजे किती जबरदस्त ब्रह्मचारी व्रत तिनं पालन केलं तो विचार करणं. भगवंताने किती तपश्चर्या भक्ती केली होती आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. तिनं योगाग्नीनं काय केलं, अग्नी प्रज्वलित केला आणि त्यामध्ये जाऊन बसली आणि हा देह त्याग केला आणि त्यानंतर ती पूर्णपणे त्या अतिशय दुर्लभ अशा हरिपदामध्ये लीन झाली, जिथून एकदा गेलेला यद्गत्वा न निवर्तन ते तद्धामम परमम अशा भगवंताच्या धामाला गेली. तुलसीदासजी सांगत आहेत अनेक प्रकारचे कर्म अधर्म आणि इतर अनेक गोष्टी ह्या काय आहेत, केवळ शोकप्रद आहेत. नर विविध कर्म अधर्म बहुमत शोकप्रद सब त्यागहु. नराचं कर्तव्य काय आहे, विविध प्रकारचे कर्म अधर्म आणि विविध प्रकारचे मतप्रवाह त्यानं काय केले पाहिजेत, सगळे त्याग करून टाकले पाहिजेत. का, कारण हे सगळे मतप्रवाह काय आहेत, शोकप्रद आहेत, दुःखच देणार आहेत जीवाला. जे काय भौतिक गोष्टींची चर्चा आहे, त्याच्याशी निगडीत कर्म आहेत, त्याच्याशी निगडीत धर्म आहे अधर्म आहे, जे काय ते सगळं त्याग दिलं पाहिजे. विश्वास करी कह दास तुलसी राम पद अनुरागहु. आणि ह्या सगळ्याचा त्याग करून विश्वासानं प्रभू श्रीराम प्रभूंच्या चरणांना हृदयामध्ये धारण करून त्यांची प्रेमभक्ती आपण अंगीकारली पाहिजे. जातिहीन अग जन्म मही मुक्त किन्नी असी नारी महामंद मन सुख चहसी ऐसे प्रभुही बिसारी. जी नीच जातीची आणि पापांची जन्मभूमी अशी स्त्री, तिला सुद्धा भगवंतांनी मुक्ती दिली. हे महादुर्बुद्धमती मन, तू अशा प्रभूंना विसरून कसं काय बरं सुखी होऊ पाहतोस, हा प्रश्न करतात आपल्याला तुलसीदासी. काय, जातिहीन अघ जन्म मही मुक्त किन्नी असी नारी महामंद मन सुख चहसी ऐसे प्रभुही बिसारी. ज्यानं अतिशय शूद्रातिशूद्र अशा स्त्री योनीतील शूद्राला सुद्धा काय केलं, भगवंताने आपली प्रेमाभक्ती देऊन मुक्त केलं. आणि अशा भगवंतांचा विसर पाडून तुझं मन कोणत्या बरं वेगळ्या सुखाच्या शोधात आहे. केवळ सुख भगवंतांच्या चरणकमलामध्येच आहे. आणि हे मन तू हे सुख सोडून इतरत्र सुखाचा काय करत आहेस, शोध करत आहेस. चले राम त्यागा बनसो अतुलित बल नर के हरिदो बिरहीव प्रभु करत विषादा कहत कथानेक संवादा. प्रभू श्रीरामचंद्रांनी त्या वनाला सोडलं आणि ते पुढे निघाले. दोघे भाई अतुलनीय बलवान आणि मनुष्यामध्ये सिंहासमान होते. आणि प्रभू श्रीरामचंद्र विरहाच्या त्या विषादामध्ये विलाप करत अनेक कथा आणि संवाद करू लागले लक्ष्मणाबरोबर. आणि एकांतामध्ये पण ते सांगतात लक्ष्मणाला, लक्ष्मण देखु बिपिन कै शोभा देखत केही कर मन नहीं शोभा नारी सहित सब खग मृग वृंदा मानव मोरी करत हई निंदा. लक्ष्मण काय म्हणतात, हे लक्ष्मण पहा, जरा वनाची शोभा तर पहा. हे असं सुंदर वसंत ऋतूनं फुललेलं वन पाहून कोणाचं मन क्षुब्ध होणार नाही बरं का. पक्षी पशु आणि सगळे आपल्या स्त्रियांसमवेत आहेत. नारी सहित सब खग मृग वृंदा. खग म्हणजे पक्षी, मृग म्हणजे सगळे पशु, हरण, सगळे कोणासोबत आहेत, आपल्या स्त्रियांसमवेत आहे. आणि माझी एकट्याची स्त्री मला सोडून गेलेली आहे, जिचं हरण झालेलं आहे. काय, मानव मोरी करत हई निंदा. हे सगळे मिळून काय करतात, माझी निंदा करतायत की बघा एक स्त्री यांना सांभाळता आली नाही. सगळे पशु पक्षी काय करतायत, इको लावलाय की काय तिकडे, सगळे निंदा करतायत माझी. लक्ष्मण बघ, हमई देखी मृग निकर पराही मृगी कही तुम कह भय नाही
तुम्ह आनंद करहु मृग जाय, कंचन मृग खोजन ए आये. तर आम्हाला पाहून हिरणांचे झुंडचे झुंड कळप जेव्हा पळू लागतात त्यावेळा त्यांच्या हिरणी त्यांना काय सांगतात, अरे मृगांनो पळू नका, हे तुम्हाला पकडण्यासाठी आले नाहीत, हे तर त्या कंचन मृगाच्या मागे पळणारे वेडे आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. कंचन मृग खोजन ये आई, तुम आनंद करू मृग जाय. तुम्ही साधारण हिरणांपासून उत्पन्न झालेला आहात, त्यामुळे तुम्ही घाबरू नका. हे जे आहेत ना, हे त्या कंचन मृगाला शोधण्यासाठी आलेले आहेत. पुढे सांगतायत, संग लाई करिनी करीत लेही, मानव मोय सिखाऊन देही, शास्त्र सुचिंतित पुनि पुनि देखी, भूप सुसेवित बस नाही लेखिय. तर पुढे सांगतायत, संग लाई करिनी करी लेही. हत्तीसुद्धा आपल्या स्त्रियांना म्हणजे हत्तींना एका बाजूला करून त्यांना घेऊन पुढे चाललेत. जणू काय मला ते मानव मोही शिखावून देही, मला जणू काय ते शिक्षा देत आहेत, शिकवण देत आहेत. काय? शास्त्र सुचिंतित पुनि पुनि देखई. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा भगवंत इथं सांगतायत. तर जे शास्त्र तुम्ही अनेक वेळा वाचलेलं असेल, पठण केलेलं असेल, ते शास्त्रसुद्धा तुम्ही शास्त्र सुचिंतित पुनि पुनि देखीय, पुन्हा पुन्हा काय केलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे. नित्यम भागवत सेवया, भूप सुसेवित बस नाही लेखीय. आणि राजासुद्धा जो असतो त्याची भले जरी तुम्ही किती सेवा केलीत तरी राजाला कधी आपल्या वशमध्ये असं समजून चालणार नाही. आणि शास्त्रांची सेवा आपल्याला पुन्हा पुन्हा करायला पाहिजे. का? राखीय नारी जदपि उरमाही, जुबती शास्त्र नृपती बस नाही, देखूं तात बसंत सुहावा, प्रिया हीन मोई भय उपजावा. आणि एखाद्या स्त्रीला जरी तुम्ही भले हृदयात जरी स्थान दिलं, परंतु युवती स्त्री शास्त्र आणि राजा हे कोणाच्याही वशमध्ये नसतात. शास्त्रांचं जर तुम्ही नियमित अध्ययन नाही केलं तर काय होणार, हरिबोल होऊन जाणार. तसं युवती स्त्री आणि राजा हे कोणाच्याही वशमध्ये होऊ शकत नाही आणि शास्त्र पण नाही. त्यामुळे ह्यांच्यावरती कायम आपल्याला काय करावे लागते, देखरेख देखभाल करावी लागते. देखो तात बसंत सुहावा, प्रियाहीन मोही भय उपजावा. आणि असा सुंदर वसंत पाहून माझ्या प्रियाच्या विना काय माझ्या हृदयामध्ये भय उत्पन्न होतंय. भगवंत अतिशय विरह व्याकुल झालेत. बिर बिकल बलहीन मोही जानेसी निपट अकेल, सहित बिपिन मधुकर खग मदन किन्न बग मेल. आणि मला विरहान व्याकुळ आणि बलहीन आणि बिलकुल एकटा पाहून कामदेव सुद्धा हे सुंदर वन, वसंतरूपी वन, भवरे म्हणजे कोण, जे मधुमक्खी असतात, जे मधुरस फुलात्म घेतात, मधमाशा आणि पक्षी, आणि ह्या सगळ्यांनी ह्यांना कामदेवानं असं कामोत्तेजसं वातावरण उत्पन्न केलं आणि ह्या सर्वांनी मिळून माझ्यावरती धावा बोललेला आहे. माझी स्त्री माझ्यासोबत नाही पाहून मला चिडवण्यासाठी. तर मग पूर्ण हे सगळं हेच वर्णन आहे वसंत ऋतूचं. त्याच्यामध्ये मी वेळ घालवत नाही. पुढे खूप सुंदर आहे. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष कसे फुललेत, हंस, पक्षी, कोयल, हे ते तितर बटेर, हे सगळं आहे पुढे. भोवरे. लक्ष्मण देखत काम अनेका, रहही धीर तिन कै जगली का, येहि केक परम बल नारी, तेहि ते उबर सुभट सोई भारी. तर हे लक्ष्मण कामदेवाची संपूर्ण सेना पाहून माझा धीर राहत नाहीये. आणि ह्या कामदेवाचं अतिशय महाभयानक अस्त्र आहे ते म्हणजे काय, स्त्री. या कामदेवाचं महाबलशाली अस्त्र काय आहे, स्त्री. आणि त्याच्यापासून, या अस्त्रापासून जो स्वतःचं संरक्षण करून जाणतो तोच खरा श्रेष्ठ योद्धा आहे. हे भगवंत खूप जबरदस्त शिकवण इथं देत आहेत आपल्याला. येही के एक परम बलनारी, म्हणजे कामदेवाची एकच परम काय आहे, शक्ती आहे. तिचं नाव काय आहे, नारी.
तेही ते उबर सुबट सोयी भारी. आणि त्या शक्तीपासून जो स्वतःचं संरक्षण करून जाणतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ योद्धा कोणी नाही. तात तिने अतिप्रबल खल काम क्रोध अरुलोभ मुनी विज्ञान धाम मन करही निमिष महु शोभ. हे तात काम क्रोध आणि लोभ हे तिन्ही अत्यंत प्रबल दुष्ट आहेत. आणि इथं मुनींचं वर्णन केलं आहे. मुनी विज्ञान धाम मन करी निमिष मौक शोभ. हे एवढे प्रबल आहेत. काम क्रोध आणि लोभ हे एवढे प्रबल आहेत. भगवद्गीतेमुळे आपण हे तीनच सांगितलेत प्रमुख नरकाची द्वार म्हणून. भगवद्गीता डिटेलमध्ये जर अभ्यास केलात ना तर त्याच्यामध्ये सांगितलं आहे नरकाची 3 द्वार आहेत. कोणते? काम क्रोध आणि लोभ. हे नरकाची काय आहेत? 3 द्वारं आहेत. तेच इथं सांगतायत. हे तात काम क्रोध और लोभ. आणि लोभ हे 3 अत्यंत प्रबल असे दुष्ट शत्रू आहेत. आणि ते विज्ञानाची खाण म्हणजे ज्ञानाची भगवंतांच्या विज्ञानाची शास्त्रांची खाण असलेले ऋषीमुनी यांच्या मनाला सुद्धा पळभरामध्ये काय त्यांच्या मनामध्ये क्षोभ उत्पन्न करू शकतात. ह्या विश्वामित्र मुनीचं उदाहरण घ्या. 60,000 वर्ष तपश्चर्या करून नुसतं एक पैजणचा आवाज आला छुम छुम छुम. 60,000 वर्ष ध्यान करून बसलेत. नुसता पैजणचा आवाज आला छुम छुम छुम. त्याबरोबर त्यांनी असा विचार केला नाही की कदाचित ह्या मंदिरातील घंटांचा नाद असेल. नाही, त्यांना बरोबर कळून चुकलं की हे एका सुंदर स्त्रीच्या पायातील नुपूर आहेत. आणि त्याबरोबर त्यांनी नेत्र खोलले आणि त्यांच्या समोर कोण? अप्सरा उभी राहिली आणि तिच्या प्रेमात ते पडले आणि त्यांची सगळी तपश्चर्या नष्ट झाली. तर एवढं तपश्चर्या करणाऱ्या या मुनीच्या हृदयामध्ये पण क्षोभ उत्पन्न करण्यासाठी हे पुरेसे आहेत. काम क्रोध आणि लोभ. लोभ के इच्छा दंभ बल काम के केवल नारी. क्रोध के पुरुष बचन बल मुनिबर कहई बिचारी. लोभ के इच्छा दंभ बल काम के केवल नारी. तर ज्या इच्छा आहेत माणसाच्या अनेक इच्छा तर ते लोभाचं उगमस्थान आहेत. लोभ म्हणजे काय? अनेक प्रकारच्या इच्छा प्राप्त करण्याची जी आपली आहे आसक्ती त्याला लोभ म्हटलंय. आणि ह्या लोभातनं दंभाला बल मिळतं. आणि काम के केवल नारी. आणि काम जे आहे हृदयातील काम इच्छा आहेत त्याला बल देणार कोण आहे? तर ते केवल नारी म्हणजे स्त्री आहे. आणि क्रोध जो आहे क्रोध के पुरुष बचन बल मुनिबर कहीं बिचारी. आणि क्रोध जो आहे तो कठोर वचनांचं बल त्याला प्राप्त होतं. ज्यावेळेला आपल्या मुखातनं काय कठोर वचन येतात त्यावेळेला काय मिळतं? क्रोधाला बळ प्राप्त होतं. आणि ज्यावेळेला कठोर वचन मुखातनं बाहेर येतात ती कधी येतात? ज्यावेळेला मनामध्ये सारखं त्याचं रिपिटेशन आवर्तन चाललेली असतात. बरोबर की नाही? त्यामुळे भले कलियुगामध्ये मानसिक अपराध क्षमा केलेले असले तरी मानसिक अपराध करणं सुद्धा काय आहे? महाभयानक गोष्ट आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याच वेळेला प्रकट होतात कधी? ज्यावेळेला त्या मनामध्ये सतत चालू राहतात त्याला त्या आपल्या कळत नकळत बाहेर पडतात प्रकट रूपामध्ये. मग त्यावेळेला आपला कंट्रोल आपला त्याच्यावरती राहत नाही. त्यामुळे मनामध्ये सुद्धा कोणाविरुद्ध आपण कोणत्याही प्रकारचा अपराध करू नये. आणि श्रेष्ठ मुनीवर विचार करून असं सांगत आहेत की तर पुढे गुणातीत सचराचर स्वामी राम उमा सब अंतर्जामी. कामिन के दीनता दिखाई धीरन के मन बिरती दृढाई. आणि पार्वती माता विचारते की असे कसे तुमचे स्वामी एवढे कामी? एका स्त्रीवरती मुग्ध झाले आणि रडतायत. तर हे पार्वती तू असा विचार करू नकोस. तुला काही ज्ञात नाही आहे कारण तू झोप काढलीस प्रवचनामध्ये. यू डू नॉट नो एनिथिंग. ऐक. गुणातीत सचराचर स्वामी राम उमा सब अंतर्जामी. कामिन कै दीनता दिखाई धीरन के मन बिरती दृढाई. हे भवानी हे पार्वती तू ऐक श्रवण कर की भगवान श्रीराम हे गुणातीत आहेत. 3 गुणांच्या पलीकडे आहेत. आणि ते सगळ्याचे स्वामी आहेत. चराचराचे जगताचे स्वामी आहेत. जगन्नाथ आहेत. आणि एवढंच नाही तर राम उमा सब अंतर्जामी. आणि प्रभू श्रीरामचंद्र सगळ्यांच्या अंतरातील भाव जाणणारे आहेत. अंतर्ज्ञानी आहेत ते. त्यामुळे या लीलेतनं ते दाखवून देऊ इच्छित आहेत की कामिन के दीनता दिखाई. जो कामी पुरुष असतो त्याची दीनता भगवंतांनी इथं दाखवून दिली.
की कामी पुरुष कसा एखाद्या स्त्रीच्या मागे कसा विरह व्याकुळ होऊन आपलं निज कर्तव्य विसरून वेडापिसा होऊन फिरू लागतो, त्या कामीन पुरुषाची दीनता इथं भगवंताने दाखवली आहे. आणि त्याचबरोबर धीर न के मन बिरती दृढाई, आणि त्याचबरोबर जे दृढ आपल्या भक्तीमध्ये दृढ पुरुष आहेत त्यांच्या हृदयामध्ये भगवंताने काय वैराग्य उत्पन्न केले आणि दृढ केलंय. क्रोध मनोज लोभ मद माया छूट ही सकल राम की दाया, सो नर इंद्रजाल नहीं भूला, जा पर होई सो नट अनुकूला. तर पुढे काय सांगतायत भगवान शंकर, क्रोध मनोज लोभ मद माया, क्रोध काम लोभ मद आणि माया हे केवळ आणि केवळ प्रभू श्रीरामचंद्रांच्या दयेनंच सुटू शकतात. मग तू असा कसा विचार करतेस की ज्यांच्या कृपेनं हे सगळं षडरिपू पळून जातात ते त्या षडरिपूंच्या आहारी गेले. छुटई सकल राम की दाया, प्रभू श्रीरामचंद्रांच्या दयेनं हे सगळे षडरिपू पळून जातात. सो नर इंद्र जाल नाही भूला, ज्याच्यावरती हे नटराज भगवान श्रीराम प्रसन्न आहेत तर तो मनुष्य इंद्रजाल म्हणजे माया ह्याच्यामध्ये कधी अडकत नाही. ज्यावरती हे नटराज प्रभू श्रीराम ज्याच्यावरती प्रसन्न आहेत तो मनुष्य तो नर चुकूनही कधी या माया मोहजाळाच्या कचाट्यात ह्या जाळ्यामध्ये अडकणार नाही. उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरि भजनु जगत सब सपना, पुनि प्रभु गए सरोवर तीरा, पंपा नाम सुभग गंभीरा. आणि आता भगवान शंकर सांगतायत, हे उमे मी आता माझा अनुभव सांगतो ऐक. सत हरि भजनु जगत सब सपना, केवळ एकच सत्य आहे ते म्हणजे प्रभूंचं काय आहे, प्रभू श्रीराम श्रीकृष्ण यांचं काय भजन करणं हे आयुष्यातील एकमेव सत्य आहे. इतर सगळ्या गोष्टी काय आहेत स्वप्नवत आहेत किंवा स्वप्नच आहेत. इतर ज्या काय गोष्टी आहेत ज्याची आपल्याला लालसा इच्छा असते कामना असते लोभ असतो मोह असतो क्रोध येतो त्यामुळे ह्या सगळ्या असत्य गोष्टी आहेत आणि केवळ स्वप्नवत आहेत. कारण स्वप्न काय असतं नेहमीच असत्य असतं. आपण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न दिसतं आपण अमिताभ बच्चन झालो ये दोस्ती आणि मग हरे कृष्ण आपण शोले पिक्चरमध्ये आहोत जुक 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 आणि मग कधी वाटतं आपण ठाकूर झालो आणि गब्बर सिंगनं 2 तलवारी घेतल्या आणि सापकन कापून टाकले हात जवळ जागवतो आपण अरे माझे हात आहेत की नाही जागेवरती. म्हणजे तिथे तुम्ही गब्बर सिंग झालेले असतात नाही ते ठाकूर झालेले असतात हात तुटलेला नाही. हे स्वप्न आहे. तसंच ह्या जीवनातील भगवंतांची भक्ती सोडून जे काय आहे ते जाणलं पाहिजे ते स्वप्न आहे. मग ते तुमचे पेशंट असू देत तुमचे गिरायक असू देत तुमचे कस्टमर असू देत तुमचे क्लायंट्स असू देत अजून कोणी असू देत हे सगळं काय आहे एक स्वप्न आहे. हे स्वप्न लवकर आपण जाणलं पाहिजे की हे स्वप्नवत दुनियेतनं आपण बाहेर आलं पाहिजे सत्यामध्ये आणि मग हे स्वप्न सुद्धा सत्य होऊ शकतं. जर त्या स्वप्नामध्ये सुद्धा तुम्ही जर अगोदर भगवान श्रीहरीने लावलं तर निश्चित स्वप्नातली प्रत्येक गोष्ट सुद्धा काय होते हरिभक्ती बनून जाते. लक्षात स्वप्न म्हणजे शून्य. स्वप्नामध्ये आपण अनेक गोष्टी केल्या 0 0 0 0 खूप वाढवली शून्यांची बेरीज केली 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 शून्यांचं मल्टिप्लिकेशन केलं इंटू 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 डिवायडेशन केलं मायनस केलं उत्तर काय राहतंय. पण त्या अनेक शून्यांच्या मागे जर एक आपण हरी लावले भगवान कृष्ण भगवान श्रीराम यांची दृढतेनं भक्ती केली त्यांना भजन केलं त्यांचं प्रसन्न केलं तर हे अनेक शून्य जे आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वप्नवत गोळा केलीत ती सगळी शून्य काय होतात सत्यवत उतरतात आहे की नाही बरोबर. ती सगळी कर्म काय होतात भौतिक कर्म नाही होऊन मग भक्तिमय कर्म होतात. तर हेच सांगतायत की हे उमा कहूँ मैं अनुभव अपना सत हरि भजनु जगत सब सपना पुणे प्रभु गए सरोवर तीरा पंपा नाम सुभग गंभीरा. आणि मग पुन्हा प्रभू श्री रामचंद्र पंपा नामक सुंदर सरोवराच्या तीरावरती गेले. त्या सरोवराचं सुंदर वर्णन केलेलं आहे. संत हृदय जस निर्मल बारी बांधे घाट मनोहर चारी जह तह पी हई विविध मृग नीरा जन उदार गृह जाचक भीरा. अतिशय सुंदर संतांच्या हृदयाप्रमाणे निर्मल असं त्याचं जल होतं आणि
मनमोहक मनाला हरणारे असे सुंदर 4 घाट बांधलेले होते. आजही सुंदर सरोवर आहे पंपा सरोवर. खूप मोठं आहे, विस्तीर्ण चौरस आयताकृती आणि सुंदर घाट आहेत. आणि विविध प्रकारचे पशु तिथे जल पिण्यासाठी आले होते. आणि जनु उदार गृह जाचक भीरा, जसं की एखादा उदार पुरुष आहे, दानी पुरुष आहे, त्याच्या घरी दान स्वीकारण्यासाठी अशी मोठी गर्दी उसळलेली आहे असं जणू काय वाटतंय पंपा सरोवर. तर पुढे पंपा सरोवराचं खूप सुंदर वर्णन आहे. पुन्हा तेच वर्णन आहे मगाशी जसं सांगितलं तसं वसंताचं. वेगळे वेगळे पक्षी, वृक्ष आणि कोयल, फळं, फुलं. मग भगवंतांनी त्या तलावामध्ये स्नान केलं. देखी राम अति रुचिर तलावा, मज्जनु किन्न परम सुख पावा. देखी सुंदर तरुबर छाया, बैठे अनुज सहित रघुराया. भगवंताने मग त्या सुंदर निर्मळ जलामध्ये काय केलं? स्नान केलं आणि सुख प्राप्त केलं, परम सुख. आणि एका सुंदर वृक्षाच्या घनदार छायेखाली भगवंत काय झाले? त्या वृक्षाच्या मुळावरती पोहळलेत, बसलेत, आराम करतायत. अनुज सहित म्हणजे लक्ष्मणांसहित बसलेत. तहपुनी सकल देव मुनी आये. आणि तिथे कोण आले? देवमुनी म्हणजे कोण? नारद मुनी आले. अस्तुती करी निज धाम सिधाय, बैठे परम प्रसन्न कृपाला, कहत अनुज सन कथा रसाला. आणि तिथे सगळे देवी देवता आणि मुनी आले आणि स्तुती करून आपल्या आपल्या धामाला निघून गेले. कृपाळू प्रभू श्री रामचंद्र प्रसन्नपणे तिथं बसून होते आणि लक्ष्मणजींना सुंदर सुंदर कथा सांगत होते. विरहवंत भगवंत ही देखी, नारद मन भा सोच विशेषी. आणि ह्या देवी आणि मुनी, देवता आणि मुनींबरोबर कोण आले होते? नारद मुनी पण आले होते. पण त्यांना दुःख झालं भगवंतांचं हे अतिव दुःखी रूप पाहून. कोणाला दुःख झालं? नारद मुनींना. का दुःख झालं? पुढे आलंय बघा. मोर साप करी अंगीकारा. का भगवंतावर ही पाळी आली? कारण माझा शाप भगवंतांना लागला. आठवते कथा मी सांगितली होती बऱ्याच महिन्यापूर्वी. नारद मुनी त्यांना माकडाचा देह प्राप्त झाला आणि राजाची कन्या वरायला गेले होते आणि भगवंताने त्यांना काय केलं? सुंदर कार्य सोडून माकड केलं आणि मग नारद मुनी त्यांना शाप दिला. मग नारद मुनी तर आठवण करून देत आहेत. मोर साप करी अंगीकारा, सहत राम नाना दुःख भारा. आणि माझा शाप भगवंतांना लागला, माझ्या प्राणप्रिय भगवंतांना लागला आणि त्यामुळे त्यांना भगवंतांना खूप दुःख सहन करावं लागत आहे. त्यामुळे नारद मुनी अतिशय गहिवरून आला त्यांना. ऐसे प्रभु ही बिलोक उजाई, पुरी पुनि न बनी असव सरुआई. यह विचारी नारद कर बीना, गए जहाँ प्रभु सुख आसीना. तर असे माझे भक्तवत्सल प्रभू यांना जाऊन एकदा मी माझं काय केलं पाहिजे? मी त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. विचार करा, भगवंत एवढे भक्तवत्सल आहेत की भक्तांना दिलेला शापसुद्धा शिरसावंदे मानून तो भोगतात. मग असे प्रभू, एवढे कृपाळू प्रभू, त्यांचं जाऊन मी निश्चितच काय केलं पाहिजे? दर्शन घेतलं पाहिजे. आणि पुन्हा असा अवसर, असा क्षण मिळणार नाही मला. यह विचारी नारद कर बीना. आणि असा विचार करून नारदजीने आपल्या हातामध्ये विणा घेतली आणि कुठे आले? जिथं सुखपूर्वक भगवान श्रीराम आपल्या अनुज बंधूंसमवेत बसले होते वृक्षाखाली, तिथं पोचले. गावत रामचरित मृदुबानी, प्रेम सहित मृदु भाती बखानी. करत दंडवत लिए उठाई, राखे बहुत बार उरलाई. गावत रामचरित मृदुवाणी, भगवंतांचं चरित्र मृदुवाणीनं गात, प्रेमसहित बहुभाती बखानी. आणि प्रेमानं वर्णन करत, रामचरिताचं गान करत नारद मुनी तिथे आले जिथं भगवान श्रीराम बसले होते. करत दंडवत लिए उठाई. आणि दंडवत करू लागले वारंवार. तसं प्रभू श्री रामचंद्राने आपल्या प्रिय भक्ताला उठवलं आणि राखे बहुत बार उरलाई. आणि उठून अनेक वेळा, अनेक काळपर्यंत भगवंताने आपल्या भक्ताला आपल्या हृदयाशी कवटाळून धरलं. बघा किती भगवंत कृपाळू आहेत. इकडे तर नारदानं शाप दिला आहे, भगवंत अंतर्ज्ञानी आहेत, ते विचार करतायत की
नारद मुनी आज आलेत, मी शाप दिला म्हणून माझे भगवंत दुःखामध्ये आहेत. म्हणजे शापाची आठवण नारद मुनी जशी आहे ती भगवंतांना पण आहे. मग दुसरा असं असतं तर काय विचारायला, ह्यानं मला शाप दिला म्हणून माझी अशी अवस्था झाली. पण नाही, हे भगवंत आहेत. भगवंताने काय केलं, नारद मुनींना उठवलं आणि अनेक क्षण अनेक काळ आपल्या उराशी कवटाळून धरलं. भगवंतांचे मानसपुत्र आहेत. भगवंतांचं मन कोण जाणत असेल तर ते नारद मुनी आहेत. म्हणून मनाचे अवतार म्हणतात नारद मुनींना भगवंतांचे. स्वागत पूछी निकट बैठोरे, लक्ष्मण सादर चरण पखारे. आणि मग स्वागत कुशल विचारून आपल्या जवळ समीप बसवलं नारद मुनींना आणि लक्ष्मणजींनी आदरपूर्वक त्यांचे चरण प्रक्षालन केलं, चरण धुतले. नाना विधी बिनती कर प्रभु प्रसन्न जिय जानी, नारद बोले बचन तब जोरी सरोरुह पानी. आणि अशा प्रकारे नाना विविध प्रकारे विनंती करून प्रभू श्री रामचंद्राचं मन ज्यावेळेला वाटलं त्यांना की आता प्रसन्न झाले असं ज्यावेळेला त्याने जाणलं, त्यावेळेला नारदजींनी आपले हात कमळासमान हात जोडले आणि वचन बोलू लागले. खूप सुंदर वचन बोलतात पहा. खूप सुंदर शिकवण आहे या पुढच्या प्रसंगातून. सुनहुदार सहजर गुनायक, सुंदर अगम सुगम बरदायक, देहु एक बर मागऊ स्वामी, यद्यपि जानत अंतर जामी. हे स्वभावानं उदार श्री रघुनाथजी, सुनहु उदार सहज रघुनाथ, सहज उदार आहेत. ओढून ताणून नाही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी मी किती उदार आहे, मी किती दानी आहे, पहा मी किती दान करतो, मी किती कृपाळू आहे. नाही, सहज स्वभावानंच भगवंत कसे आहेत, उदार आहेत. आलं लक्षात? त्यांचा स्वभावच बरोबर उदार आहे. असं ओढून ताणून त्यांना असं उदारपणाचं काय म्हणूया आपण त्याला प्रकटीकरण करून दाखवावं लागत नाही. भगवंत हृदयापासून सहज उदार आहेत. हरे कृष्णा. खूप उदार आहेत भगवंत. सुंदर अगम सुगम बरदायक, आणि सुंदर आणि अगम आणि सुगम असे वर देणारे आहेत. देहू एक बार मागव स्वामी, यद्यपि जानत अंतर्यामी. आणि मी सुद्धा भगवंता तुमच्याकडे एक वर मागतो. कृपा करून, तुम्ही अंतर्यामी आहात, तुम्ही सगळं जाणता, तर तुम्ही कृपा करून मला तो वर द्या. काय वर मागतायत? जानहु मुनि तुम मोर सुभाऊ, जन सन कबहु की करहु दुराऊ, कवन बस्तु असे प्रिय मोहि लागी, जो मुनिवर स न सकहु तुम्ही मागी. मग प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, हे मुनी तुम्ही माझा स्वभाव तर जाणता, सांगा बघा मला की माझ्या भक्तांनी कधी काय माझ्याकडे मागितलं आणि मी त्यांना दिलं नाही, किंवा माझं काय भक्तांपासून लपून आहे का? नाही. कवन वस्तू अशी प्रिय मोहि लागी, आणि अशी कोणती वस्तू जी मला प्रिय आहे. आणि हे मुनिश्रेष्ठ, जो मुनिवर न सकहू तुम मागी. आणि हे असं कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही मागितली आणि मी तुम्हाला दिली नाही? मागा तर खरं. जन कहू कछु अदेय नहीं मोरे, अस विश्वास तजहू जनि भोरे, तब नारद बोले हर्षाई, अस बर मागऊ करऊ ढिटाई. आणि जन कहू कछु अदेय नहीं मोरे, भक्तांसाठी अदेय असं मला काहीच नाही, मी सर्वस्व देऊन टाकतो भक्तांना. माझं काय असं अदेय आहे? आणि हा तुम्ही थोडा विश्वास ठेवा, बिलकुल याच्यामध्ये चिंता किंतु परंतु नकोत, की मी सर्वस्व देऊ शकतो. त्यावेळेला नारदजीने थोडासा धीर आला. तब नारद बोले हर्षाई, हर्षित हो नारद मुनी म्हणतायत की अस बर मागऊ करऊ ढिटाई. आणि मग धृष्टता करून नारद मुनी एक वर मागतायत. यद्यपि प्रभु के नाम अनेका, श्रुति कह अधिक एक ते एका, राम सकल नामन ते अधिका, हो नाथ अघ खग गण बधिका. नारद मुनी काय सांगतायत? यद्यपि प्रभूंची नामं अनेक आहेत, प्रभू तुमची नावं अनेक आहेत, परंतु श्रुती कह अधिक ते एका. आणि श्रुती एकापेक्षा एक चढून प्रत्येक नावाचा महिमा सांगतात, बरोबर की नाही? तरी पण हे नाथ, राम सकल नामन ते अधिका, राम नाम सगळ्यांपेक्षा बडकर आणि श्रेष्ठ होऊ दे, असा वर द्या मला. आजही बघा, भले आपण कृष्ण भक्ती करत असलो तरी पूर्ण भारतवर्षामध्ये सगळ्यात जास्त काय आहे? राम नामच प्रिय आहे.
म्हणून आता सध्या हिंदूंचा नारा काय आहे? जय श्रीराम. बरोबर की नाही? जय श्रीकृष्ण फक्त गुजरातवाले थोडंफार म्हणतात आणि इस्कॉनवाले थोडंसं हरे कृष्ण म्हणतात, पण पूर्ण भारतवर्षामध्ये काय आहे? जय श्रीराम. तर नारद मुनींनी हा वर मागून घेतलेला आहे. हो नाथ अग खग गण बदिका. आणि राम नाम जे आहे त्या सगळ्या नामांपेक्षा श्रेष्ठ होऊन पापरूपी पक्षी त्यांचे समूहचे समूह यांच्या वध करण्यासाठी ते सक्षम होऊ दे. सगळी पाप तुमचं नाव घेताच काय होऊ दे? खाक होऊन जाऊ दे. राका रजनी भगती तव राम नाम सोई सोम. अपर नाम उडगन बिमल बसऊ भगत उर ब्योम. आपली भक्ती जी आहे, राका रजनी भगती तव राम नाम सोई सोम. सोम म्हणजे चंद्र, रजनी म्हणजे रात्र. आपली भक्ती जी आहे तर ती पौर्णिमेच्या रात्रीसारखी, आणि त्याच्यामध्ये राम नाम हे पूर्ण चंद्राप्रमाणे आहे. आणि अन्य सगळी जी नावं आहेत भगवंतांची ती काय आहेत? केवळ तारांगणातील वेगवेगळे तारे. राम नाम काय आहे? पूर्ण चंद्र आहे, आणि इतर सगळी जी नावं आहेत ती काय आहेत? तारांगणातील तारे. तर असं हे भक्तांच्या हृदयरूपी निर्मल आकाशामध्ये निवास करोत सदैव, असं वर मागतायत. एव मस्तु मुनी सन कहेव कृपा सिंधु रघुनाथ. तब नारद मन हर्ष अति प्रभुपद नायव माथ. आणि ह्याला एव मस्तु म्हणजे तथास्तु म्हटले भगवंत, असंच तुझे मनाची जशी इच्छा आहे तसं होऊ दे. आणि त्यानंतर नारदजींनी अत्यंत हर्षित होऊन प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणावरती मस्तक आपलं ठेवलं. आणि पुढे अति प्रसन्न रघुनाथही जानी पुनि नारद बोले मृदुवानी. अजून काही बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, एक वर मागून झाला. आणि आता बघितलं की भगवान श्रीराम अतिप्रसन्न आहेत. त्याला पुन्हा नारद मुनी अतिशय कोमल वाणीमध्ये म्हणाले, हे रामजी, राम जपई प्रेरेव निज माया. मोहेहु मोहि सुनहु रघुराया. तर हे रघुनाथजी, जरा ऐका. तुम्ही तुमच्या मायेला प्रेरित करून जेव्हा मला मोहित केले होते, काय झालं होतं? मोहित केलं होतं ना नारद मुनींना. त्यांना अहंकार झाला होता मी किती ब्रह्मचारी आहे ते. तर तब विवाह मै चाहू किन्हा. तुम्ही काय केलात? मला मोहित केला होता. त्यावेळेला काय? मला विवाह करायची इच्छा झाली होती. हां, नारद मुनी काय म्हणताय? आजीवन ब्रह्मचारी. ते म्हणतायत तुमच्या मायेने जेव्हा मला मोहित केलं होतं तेव्हा मला काय झालं होतं? विवाह करायची इच्छा झाली होती. तर मग पुढे काय म्हणतायत? तब विवाह मै चाहू किन्ना प्रभू केही कारण करे न दिन्हा. पण तुम्ही मला काय कारण म्हणून मला करू दिला नाही विवाह? माझं घर बनायच्या आधीच का मोडून टाकलात? आपले आराध्य भगवंतांना विचारत आहेत, बरोबर की नाही? असं काय केलं तुम्ही माझ्याबरोबर? मला विवाह करायची इच्छा झाली होती. समोर युवती नारी पण उपस्थित होती जी मला अतिशय सुभावन माझ्या मनाला भावली होती. मी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि प्रेमाच्या सुंदर अनुभूतीमध्ये मी तरंगत होतो. आणि असं असताना तुम्ही माझा विवाह होऊ दिला नाहीत. आणि नुसताच होऊ दिला नाहीत नाही, तिथं माझा घोर अपमान करून मला माकडाचं रूप दिलात. प्रभू के ही कारण करे न दिन्ना. तुम्ही प्रभू का म्हणून मला विवाह करू दिला नाहीत तुम्ही त्यावेळेला? सुनु मुनी तो ही कहू सहरोसा भजही जे मोही तजी सकल भरोसा. तर प्रभू श्रीरामचंद्र बोलतायत, हे मुनी, मी हर्षपूर्वक तुला सांगतोय. सुनु मुनी तो ही कहू सहरोसा. हर्षपूर्वक तुला सांगतोय की भजही जे मोही तजी सकल भरोसा. की जे समस्त आशा आणि भरोसा सोडून काय करतात? माझे भजन करतात असे माझे प्रिय भक्त जे आहेत. करू सदा तिनके रखवारी. काय सांगतायत? ज्यांनी मला आपलं सर्वस्व अर्पण केलं असे जे माझे भक्त आहेत तुझ्यासारखे, त्यांचं मी काय करतो? करू सदा तिनके रखवारी. त्यांचं मी सदैव रक्षण करतो तिन्ही काल. जे मी बालक राखई महतारी. ज्याप्रमाणे एका छोट्या बाळाचं माता रक्षा करते त्या प्रकारे काय करतो? मी माझ्या भक्तांचं रक्षण करतो. कसं? गह शिशु बच्छ अनल अहि धाई.
तर राखई जननी अर्गाई. जसं की एखादं छोटं बालक जर हट्टानं एखादा साप पकडायला, अनल म्हणजे काय, आग, अनल म्हणजे आग आणि अही म्हणजे साप. गह शिशु बच्छ अनल अही धाई, म्हणजे अग्नी आणि जर साप पकडायला धावलं तर तह राखई जननी अर्गाई, तर ती माता जी असते ती आपल्या हाताने ह्या दोन्ही गोष्टी त्या अलग करून बाळाला काय करते, आपल्यापाशी खेचून घेते. पुढे प्रभू श्रीरामचंद्र सांगतात, प्रौढ भये तेही सुत परमाता, प्रीती करई नहीं पाछली बाथा, मोरे प्रौढ तनय समज्ञानी, बालक सूत समदास अमानी. पण हीच माता आपला पुत्र ज्याला मोठा होतो त्यावेळेला ती पुन्हा त्यांची चिंता करत नाही, बरोबर की नाही. लहान असताना आई सापापासून, अग्नीपासून, भयापासून सगळ्याचं रक्षण करते. पण हाच पुत्र ज्यावेळेला मोठा होतो त्यावेळेला ते पुन्हा तशा प्रकारचं धारिष्ट करायला जात नाही वाचवायला, ती त्याच्या भरोशावरती त्याला सोडून देते. पण इथं खूप मोठं तत्त्वज्ञान पुढच्या श्लोकात येईल. मोरे प्रौढ तनय समज्ञानी, आणि जे ज्ञानयोगाद्वारे स्वतःला श्रेष्ठ समजतात, माझ्या भक्तीमध्येच आहेत, पण ते काय स्वतःला सर्व ज्ञानी समजतात, तर मी बालकसुत समदास अमानी, आणि त्यांना ते माझे मोठे झालेले काय आहेत, पुत्र आहेत, त्यांना मी रक्षण करायला जात नाही. पण माझे जे बालक आहेत तुझ्यासारखे, जे माझ्या प्रेमा भक्तीमध्ये रतप्रद आहेत, त्यांचं रक्षण मात्र मी काय करतो, सदैव करतो. ज्ञानी म्हणजे जे प्रौढ पुत्रा समान आहेत, तर ते मान त्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये काय असतं, त्यांच्या बळामध्ये अभिमान झालेला असतो, त्यामुळे मी त्यांच्या नादाला जात नाही. पण तू माझा एक छोटा बालक आहेस, भक्त आहेत. जनही मोर बल निज बलताही, दुहु कह काम क्रोध रिपु आही, यह बिचारी पंडित मोई भजही, पाये हु ज्ञान भगती नहीं तजही. थोडंसं हे सगळं काय आहे, सिद्धांतरूपी आहे. ह्याच्यामध्ये कथा प्रसंग फार कमी आहे, सिद्धांतरूपी आहे. मी तुम्हाला 2 प्रवचनाच्या अगोदरच सांगितलं होतं. तर सांगताय जनही मोर बल निज बलताही, माझे जे विशुद्ध हृदयाचे भक्त असतात, जे बालक भक्त असतात तुझ्यासारखे, तर त्यांना माझंच बळ म्हणजे त्यांचं बळ असतं. दुहु कह काम क्रोध रिपू आहे, आणि त्यांच्या हृदयामध्ये काम क्रोध रूपी शत्रू जर आला तर यह बिचारी पंडित मोही भजही, पाये हु ज्ञान भगती नाही तजेही. तर असे बालक माझी भक्ती न सोडता केवळ आणि केवळ माझ्या कृपेवरती आश्रित असतात. काम क्रोध लोभादी मद प्रबोल मोह कै धारी, तीन मह अति दारुण दुःखद माया रूपनारी. पुढे सांगतात भगवंत, काम क्रोध लोभ आणि मद मोह अज्ञान ही प्रबल सेना आहे, आणि या मायारूपिणी सेनेचे सेनापती कोण आहे, स्त्री. तीन मह अति दारुण दुःखद मायारूपी नारी. हे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ही सेना आहे, आणि यांचे सेनापती कोण आहे, स्त्री आहे, नारी आहे, मायारूपी नारी. दुःखद दारुण दुःखद म्हणतात भगवंत. अत्यंत दारुण दुःख देणारा कोण असेल तर ते स्त्री आहे. हे जसे आहे तसे मी वाचतोय श्लोक, डू नॉट ब्लेम मी. सुन मुनी कह पुराण श्रुति संता, मोह बिपिन कहू नारी बसंता. जप तप नेम जलाश्रय झारी, होई ग्रीष्म सोशई सब नारी. हे मुनी श्रवण कर, पुराण वेद आणि संत सांगतायत की मोहरूपी वन जे आपल्या जीवनामध्ये स्त्री आल्यामुळे काय होतं, वसंताप्रमाणे फुलतं. सुनी मुनी कहू पुराण श्रुती संता, मोह बिपिन कहू नारी बसंता. जप तप नेम जलाश्रय झारी, होई ग्रीष्म सोशेई सब नारी. तुम्ही किती जरी काय जप तप आणि नियम जल आणि ह्यानं जलाश्रय तुम्ही भरून जरी टाकलं असेल, तुमचं झारी भरलेली असेल, तरी ही एक स्त्री काय करते, ते ग्रीष्माप्रमाणे त्याचं सगळं जल काय आहे, जप तपाचं सगळ्याचं जल काय करते, सुकवून टाकते आणि ते वाळवंट करून टाकते जीवन. बरं, स्त्रियांनी पुरुषांबाबतीत हे समजावं बरं का. इट्स अ व्हायस वर्सा. तुम्हाला ह्या स्वप्नातनं बाहेर पडायचं असेल
तर तुम्ही दोघांनीही एकत्र येऊन त्या रथाची 2 चाकं बनवून भगवंतांच्या भक्तीचा रथ जो आहे तो जीवनामध्ये ओढला पाहिजे, ना की एकमेकावरती अट्रॅक्शन केलं पाहिजे. तुम्हाला गंमत सांगतो, रथाची 2 चाकं असतात. त्याने ठरवलं की एकमेकांना मिठीच मारत राहायचं, तर रथ बरोबर चालेल का? हे चाक म्हणते मला तिकडेच जायचं त्या रथाच्या चाकाकडे, ते चाक म्हणते मला ह्या रथाच्या चाकाकडे जायचं, रथ चालेल का बरोबर? नाही. दोघांनी आपापलं काम करायचं आहे, आपल्या त्या असं होती फिरायचं आहे. लक्षात ना. आणि मग भगवंतांच्या भक्तीचा रथ काय चालेल? सुंदर संत गतीनं आपल्या जीवनामध्ये प्रवाह करेल. आपण ह्या भगवंतांच्या भक्तिमय रथाची कोण आहोत? 2 चाकं आहोत. त्यामुळे एकमेकांवरती आसक्ती न ठेवता कर्तव्यबुद्धीनं आपली सगळी कर्तव्य केली पाहिजेत. कर्तव्यपरायण असलं पाहिजे कुटुंबाप्रती. ते त्याग करून फल्गू वैराग्य नाही धारण करायचं. फल्गू वैराग्य म्हणजे काय? मरकट वैराग्य. ते नाही धारण करायचं. हां, मला आता संसाराचा कंटाळा आला. नाही नाही नाही, संसाराचा कंटाळा येण्यासाठीच संसार आहे. पण तो संसार तुम्ही वयाच्या 55 वर्षापर्यंत केला पाहिजे. किती? वयाच्या कलियुगामध्ये. आता हे प्रबल कलियुग झाले त्यामुळे 50 नाही बोलत मी. किती म्हणतो? वयाच्या 55 वर्षापर्यंत त्या संसारामध्येच रचपच राहिलं पाहिजे. आणि मग त्यावेळेला जर तुम्हाला वैराग्य गेलं तर ते खरं वैराग्य. मग तुम्ही सोडून चला बाहेर कुठेतरी. तुम्हाला जायची इच्छा आहे, जर तुमचं तसं जायची काय गरज नाही. घरामध्ये भगवंता सुंदर मंदिर बनवा, असे सत्संग भरवा, भजन कीर्तन करा, नामस्मरण करा, सेवा करा, जे काय धन तुमच्याकडे कार्यकलाप आहेत ते. आणि हे गृहस्थ आश्रमामध्ये असल्यापासून, ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये असल्यापासून करा. कोणी गृहस्थाला आपली गृहस्थी सोडून पळून जाऊन सांगत नाही. आणि असे जे पळून जातात ते बिनकामाचे लोक असतात. बिनकामाचा नवरा, मराठीमध्ये पिक्चर अशोक सराफचा. ते हे बिनकामाचे लोक असतात. ते भक्तीमध्ये पण काय करू शकत नाहीत. अरे काय अवघड आहे सांगा बघूया. अवघड काय आहे? तुमच्याकडे 24 तास आहेत रोजचे. रोजच्या 24 तासामध्ये 2-4 तास तुम्ही भक्तीसाठी देऊ शकत नाहीत. एवढं तुम्ही बिझी झाले आयुष्यामध्ये. मग कसलं वैराग्य येणार तुम्हाला? तुम्ही वैराग्य, फल्गू वैराग्य घेऊन जर पळून गेले ना, तिथे जाऊन नुसतं झोपा काढणार. आणि कोण 2 वेळा देते खायला काय बघणार? दे रे बाबा. अवस्था बेकार होऊन जाईल. त्यामुळे हृदयामध्ये भगवंत असे ठासून भरले पाहिजे. जो काय वेळ आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये प्रत्येक क्षणाला आपण हृदय भगवंतांनी भरून टाकलं पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही आश्रमामध्ये असा, कोणत्याही वर्णामध्ये काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. एकच ध्येय असलं पाहिजे, कीर्तनीय सदाहरी. बस, दॅट्स ऑल. मी कोणत्या अवस्थेमध्ये जीवनाची असू दे, काय? कीर्तनीय सदाहरी. तर हे जे काय सांगतो हे व्हायसे वर्षा आहे. जे कामी पुरुष आहेत आणि कामी स्त्री आहेत, दोघेही कामी आहेत. कोणी अकामी नाही आहे इथे. आहे का कोण अकामी? मला काम इच्छा नाही आहे तसा कोण आहे का? नाही. जशा स्त्रीला कामना आहे तशा पुरुषाला पण कामना आहेत. आणि ह्या कामना तुमच्या नियंत्रित रूपानं उपभोगण्यासाठीच विवाह ही संस्था आहे. मी थोडंसं स्पष्टीकरण देतो आता, कारण हे एकतर्फी चाललंय म्हणून थोडंसं मी प्रभुपादांची शिकवण दिली याच्यावरती येतोय. विवाह संस्था का आहे की या विवाह संस्थेमध्ये प्रभुपाद केवळ एकटे होते पहिले जगामध्ये की ज्याने ही क्रांती आणली भक्तीमध्ये, ज्याने स्त्रियांना समान अधिकार दिला. ह्याच्यापूर्वी तुम्ही इतिहास काढून पहा, भक्तीमध्ये स्त्रियांना कोणी समान अधिकार दिला नव्हता. केवळ श्रील प्रभुपाद आहेत ज्यांनी भक्तीमध्ये स्त्रियांना पण समान अधिकार दिला. का समान अधिकार दिला? कारण ते स्त्री तत्व आहे जे पुरुष तत्व आहे, या दोन्हीमध्ये देहामध्ये वास करणारा एक तत्व आहे. कोण? आत्मा. आणि आत्मा हे भगवंताचा अंश आहे. देन व्हाय टू डिफरन्शिएट बिटवीन फिमेल बॉडी अँड मेल बॉडी? दोघांनी आपलं खरं तत्व जाणून, मी कोण आहे? देह नसून या देहामध्ये वास करणारा भगवंतांचा अंश आत्मा आहे हे जाणून त्या भगवंतांशी, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांशी माझी नाळ कशी जोडता येईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण दोन्ही देहामध्ये असताना. कोणी कोणाचा द्वेष करण्याची गरज नाही, कोणी कोणावरती आसक्ती करण्याची इच्छा नाही, पण दोघांनी एकत्र येऊन जर त्या रथाच्या चाकाप्रमाणे कोऑर्डिनेट केलं, कोऑपरेट केलं तर हा संसाराचा रथ जो आहे याच्यावरती भगवंत भक्तिरूपाने आरूढ होतील. हा रथ खूप सुंदर चालेल. त्यामुळे कोणी तुच्छ नाही आहे, उच्च नीच कोणी नाही आहे. सगळे आपण जीवतत्वामध्ये जे जे स्थित आहोत ते सगळे कोण आहोत? भगवंतांचे अंश आत्मा आहोत. काम क्रोध मद मत्सर भेका, इन्हई हर्षप्रद बरशा एका, दुर्वासन कुमुद समुदायी, तिन्न कह सरद सदा सुखदायी. तर काम क्रोध मद मत्सर हे मेंढकं आहेत. बघून सांगितलं काय? मेंढकं डराडोरा करतात ते. इन्हई हर्षप्रद बरशा एका, आणि ह्यांना हर्ष देणारा कोण आहे? वर्षा ऋतू. बरोबर की नाही? पाऊस पहिला पडला, आता थोड्या दिवसांनी 15 दिवसांनी पडेल की ही सगळी मेंढकं काय
लगेच तुम्हाला काही ते आडमध्ये दिसणार नाही कुठे, पण डराव 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 टाराव टाराव करत बाहेर पडतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हे काम क्रोध मद मत्सर हे काय आहेत? एक मेंढकं आहेत, मेंढकं बेडकं. आणि जसं काय इनही हर्षप्रद बरशायका, यांच्यासाठी वर्षा ऋतू हेच केवळ हर्ष प्रदान करणार एकमात्र काय आहे वस्तू आहे. म्हणजेच जे कोणी दुर्वासन कुमुद समुदायी तीन कह सरद सदा सुखदायी, आणि जे नररूपामध्ये सुद्धा ह्या काम क्रोध मद मोह मत्सर रूपी षडरिपूंना हृदयामध्ये थारा देऊन त्यांना बल प्रदान करणार काय करतायत, कार्य करतायत. त्यांच्यासाठी जसं की मेंढकंना हर्ष प्रदान करणारा वर्षा ऋतू असतो, त्याप्रमाणे स्त्री हे काय आहे वर्षा ऋतूप्रमाणे आहे. स्त्रीला पाहिलं की हे मेंढकं काय डराव डराव करू लागतात. काय मनातील काम क्रोध मोह मदमत्सर रूपी मेंढकं काय करायला लागतात, जसं स्त्री समोर आली की डराव डराव करू लागली. आणि अशांच्या हृदयामध्ये दुर्वासन कुमुद समुदायी, आणि यांच्या हृदयामध्ये दुर्वासना म्हणजे वाईट वासना, यांच्यामध्ये कमळांचे समूहच्या समूह कसे गच्छच्या गच्छे यांच्या हृदयामध्ये भरून राहतात. तीन कह सरद सदा सुखदाही, धर्म सकल सर सिरहु वृंदा होई हिम तिनही दही सुखमंदा, पुनी ममता जवास बहुताई पलो हई नारी शिशिर ऋतुपाई. तर समस्त धर्म जे आहेत ते कमळांच्या झुंडाप्रमाणे आहेत. धर्म सकल सरसिरोही वृंदा होई हिम तीनही दही सुखमंदा. आणि हे नीच विषय सुखाचे जे विषय वस्तू आहेत आणि त्यांना देणारे स्त्री जी आहे ती हिम ऋतूसारखी आहे. म्हणजे कोण? ज्याच्यामध्ये हिमवृष्टी होते, बर्फ. तर ती हिमवृष्टीमध्ये कमळाचं जे ताटवे असतात ते काय होतात, कोमेजून जातात. आलं लक्षात? पुनी ममता जवास बहुताई पलू हई नारी शिशिर ऋतुपाई. आणि पुन्हा ही स्त्री ममतारूपी वन स्त्रीरूप धारण करून शिशिर ऋतूप्रमाणे पुन्हा हरभर करून टाकते. म्हणजे दुःख देणारी पण तीच आहे आणि हे भौतिक कामनारूपी तुमच्या इच्छांच्या तथाकथित पूर्तता करणारी पण तीच आहे. पाप उलुक निकर सुखकारी नारी निबिड रजनी अंधियारी, बुद्धि बल सील सत्य सब मीना बनसी सम त्रिय कही प्रबीना. पापरूपी उलुक म्हणजे कोण? घुबड. पापरूपी घुबड. निकर सुखकारी नारी निबिड रजनी अंधियारी. घुबडाला काय प्रिय असतं? अंधकार. पापरूपी जे घुबड आहे त्याला काय प्रिय असतं? अंधकार. तर हे पापरूपी ज्यांच्या हृदयामध्ये कामना आहेत त्यांना सुख देणारे कोण आहे? नारी निबिड रजनी अंधियारी. निबिड म्हणजे अतिशय घनघोर अंधकारी अशी कोण आहे? रात्री आहे. कोण? नारी आहे. बुद्धी बलशील सत्य सब मीना बनसी समय त्रिय कही प्रबीना. आणि बल, बुद्धी, शील आणि सत्य हे सगळ्या माशांप्रमाणे आहेत जे स्त्री रूपी काट्यामध्ये अडकून फसतात. आलं लक्षात? हे सगळं भगवंत सांगतायत का मी तुला वाचवलं. म्हणजे ब्रह्मचारी ज्यांना बनायची इच्छा आहे, ज्यांनी गृहस्थामध्ये म्हणजे काय एंट्रन्स केलं नाही, त्यांनी हे सविस्तर अभ्यासलं पाहिजे. मला वाटतं जर ब्रह्मचारी क्लासमध्ये जर हे चॅप्टर घेतला तर जे ब्रह्मचारी VTA ट्रेनिंगमध्ये ब्रह्मचारी ट्रेनिंग असतं ना प्रभूजी, हो ना तुमच्याकडे ब्रह्मचारी बनायचे, जर हा चॅप्टर जर घेतला त्यांच्यासाठी तर मला वाटतं त्या 100 99 तरी काय बनतील? ब्रह्मचारी बनतील निश्चित. VTA मधले ते विचार पण करणार नाहीत. भगवंत किती विश्लेषण करतायत. पुढे सांगतात बघा, अवगुण मूल सुलप्रद प्रमदा सब दुःख खानी ताते किन्न निवारण मुनी है यह जिय जानी. अवगुण मूल सूलप्रद प्रमदा सुख दुःख खानी. तर सुखाची पण
सब दुःख खाणी, सुख नाही, सब दुःख खाणी. तर युवती स्त्री जी की अवगुणांची मूळ पीडा देणारी आणि सर्व दुःखांची काय आहे, खाण आहे. युवती स्त्री अवगुणांची मूळ पीडा देणारी आणि सगळ्या दुःखांची खाण आहे. ताते किन्न निवारण मुनी मै यह जिय जानी. आणि म्हणूनच हे मुनी, मी हृदयामध्ये असं जाणून तुझा विवाह मोडला. काय सांगतात भगवंत? काश आम्ही पण अशी भक्ती केली असती. भगवंत काय सांगतायत? हे सगळं जाणून की सगळ्या अवगुणांची मूळ पीडा देणारी आणि दुःख देणारी कोण आहे? नारी आहे. हे जाणून हे नारदा, तू माझा सुकोमल बालक भक्त आहेस आणि तुला ह्या अग्नीपासून आणि सर्परूपी गोष्टीपासून वाचवण्यासाठी काय केलं? मी तुझं विवाह मोडला. आता आलेत आमचे भावी. बरं झालं तुम्ही उशिरा आलात. नाही तर त्याने आतिशच बनावर घेतलं असतं. हे ब्रह्मचार्यांसाठी विशेष क्लास होता. तर प्रभू श्री रामचंद्र सांगतायत, सुनी रघुपति के बचन सुहाय, मुनि तन पुलक नयन भरी आए. कहू कवन प्रभू कै असिरीती, सेवक पर ममता और प्रीती. आणि प्रभू श्री रामचंद्रांची सुंदर वचनं श्रवण करून मुनींचं शरीर अतिशय पुलकित झालं आणि त्यांच्या नयनातून अश्रू व्हावं लागले नारद मुनींच्या, की किती प्रभू कृपाळू आहेत, किती दूरवरचा विचार केला त्यांनी माझ्यासाठी. लक्षात, मी भल्या मोठ्या गर्तेत दुःख सागरामध्ये उडी मारणार होतो आणि त्या अशा अंधकारमय कुपातनं मला काय, मागाशीच उदाहरण दिलं ना, ते अंधकारमय पापरूपी ज्यांच्या याच्या हृदयामध्ये असतात ते सगळे कोण आहेत? घुबड आहेत. आणि त्यांच्यासाठी स्त्री म्हणजे कोण आहे? एक अति घनघोर अशी रजनी आहे, अमावास्येची रात्र. तर अशा घनघोर अंधकारातनं त्रासातनं मला भगवंतांनी लीलया बाहेर काढलं. सेवक पर ममता और प्रीती. आणि अशा भगवंतांचं आपल्या सेवकावरती एवढं ममत्व आणि प्रेम आहे. पुढे सांगतायत, जेन भजहि अस प्रभु भ्रम त्यागी, ज्ञान रंक नर मंद भागी. पुनि सादर बोले मुनि नारद, सुनहु राम विज्ञान विसारद. जे न भजही असं प्रभू भ्रमत्यागी, जे भ्रम सोडून अशा प्रभूंचं भजन करत नाहीत ते ज्ञान रंक नर मंद भागी. ते कोण आहेत? ज्यांचं ज्ञान हिरावून गेलंय, असे कंगाल, दुर्बुद्ध आणि अभागी आहेत. जे मनाच्या भ्रमाचा त्याग करून अशा प्रभू श्रीरामचंद्रांचं, कृष्णांचं भजन करत नाहीत हृदयापासून, ते लोक, जे नर आहेत, जे मनुष्य देहामध्ये वास करून आहेत, ते कोण आहेत? कंगाल आहेत, ज्ञानानं कंगाल आहेत. कसे? ज्ञान रंक. रंक म्हणजे कंकाल, राजा आणि रंक आपण म्हणतो नेहमी. ज्ञान रंक म्हणजे त्यांचं ज्ञान पूर्ण भीक लागलेली, त्यांना भिकारी झालेले ज्ञानाच्या बाबतीत. आणि कसे आहेत? दुर्बुद्धी आहेत, वाईट मतीचे आहेत आणि अभागी आहेत. पुनि सादर बोले मुनी नारद, सुनहु राम विज्ञान विशारद. आणि पुढे मग नारद मुनी आदर सहित बोलतायत, हे प्रभू श्री रामचंद्र, तुम्ही विज्ञान विशारद आहात, तर श्रवण करा. संतन के लक्षण रघुबीरा, कहु नाथ भव भंजन भीरा. सुनि मुनि संतन के गुण कहूँ, जिनते मैं उनके बस रहूँ. पुढे नारद मुनी भगवंतांना विचारतायत, हे प्रभू तुम्ही काय करा, तुम्ही संतन के लक्षण रघुबीरा, तुम्ही मला कृपया स्पष्ट करून सांगा, अशा संतांचं लक्षणं कोणती कोणती आहेत? कहू नाथ भव भंजन भीरा. आणि हे नाथ, जन्म मरणाचं भय, भंजन भीरा म्हणजे महाभयानक असं भय कोणाचं आहे? जन्ममृत्यूचंच आहे. जन्ममृत्यूच्या भयाचं भंजन करणारे हे भगवंत, हे नाथ, तुम्ही कृपा करून मला सांगा.
त्याला भगवंत म्हणा सुन मुनी संतन के गुण कहूँ जिन ते मैं उन के बस रहूँ. आता मी तुला संतांचे गुण सांगतो ज्यांच्या वशमध्ये मी काय राहतो, सदैव राहतो. ठीक आहे, अजून 10-20 मिनटं आहेत. 10-15 श्लोक आहेत, ते घेऊन आपण अरण्यकांड इथं आपण जे उत्तरार्धच चालू केला होता, अरण्यकांड पूर्ण नाही घेतलं होतं आपण, सीताहरण प्रसंगापासून पुढे चालू केलं होतं, ते आज इथं विराम घेईल. सांगतायत बघा भगवंत साधूंची लक्षणं सांगतायत. षट विकार जित अनग अकामा अचल अकिंचन सुचि सुख धामा अमित बोध अनिह मित भोगी सत्य सार कवी कोबिद जोगी. आता हे प्रत्येकानं विचार केले पाहिजेत, ह्या प्रकारचे गुण माझ्या हृदयात आहेत की नाहीत. मग मी गृहस्थ असू दे, कोणी असू दे, तुम्ही कोणत्या वर्णाश्रमामध्ये आहात हे महत्त्वाचं नाही आहे, किंवा तुम्ही स्त्री पुरुष आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामध्ये हे गुण आहेत की नाही हे महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? भगवंताने सांगितलेले भक्ताचे गुण आपल्यामध्ये किती आहेत आणि किती डेव्हलप झालेत, हे आपण ज्यानं त्यानं स्वतःची सेल्फ टेस्ट घेतली पाहिजे नियमितपणे, तरच आपण भक्तीमध्ये अग्रेसर होऊ शकू. काय सांगतात भगवंत बघा, षट विकार जत जीत अनघ अकामा. षड विकार, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे षड विकार, ह्या षड विकारावरती ज्यानं काय म्हणूया आपण विजय प्राप्त केला आहे, जो अनघ आहे, अनघ म्हणजे पापरहित, अकामा, आणि ज्याच्या हृदयामध्ये कोणतीही कामना नाही. मला वाटत नाही म्हणजे माझ्यात तरी हे काय एकही गुण नाही आहे. तुमच्यात किती आहे ते बघा, म्हणजे आपण किती मागे आहोत विचार करा. भले आपण म्हणतोय आपली दीक्षा झाली, आपण दीक्षा घेणार आहोत, बट वी आर माइल्स अवे फ्रॉम टार्गेट. लक्षात? खूप जायचं आहे आपल्याला अजून नंतर. अशी भगवंताने व्याख्या सांगितली संतांची. ज्याच्या हृदयामध्ये हे षड्रूपी वास करत नाहीत, जो पापरहित आहे, ज्याच्यामध्ये कोणती इच्छा नाही आहे, कामना नाही आहे, भौतिक इच्छा, अचल अकिंचन सुचि सुख धामा, आणि जो निश्चल आहे, अचल आहे, स्थिर बुद्धी आहे कोणत्याही प्रसंगामध्ये. अकिंचन आहे म्हणजे सर्व त्यागी आहे, सर्वस्वाचा त्याग जो करायला कधी तयार आहे हृदयापासून, किंवा ज्यानं केला आहे सर्वस्वाचा त्याग. सुची सुख धामा, सुची म्हणजे पवित्रता, ज्याच्या हृदयात आत आणि बाहेर काय आहे तो पवित्र आहे. अमित बोध अनिह मित भोगी, सुखाचं धाम आहे, असीम ज्ञानवान आहे, इच्छारहित आहे, मितभोगी म्हणजे मिताहारी, कमी खाणारा, मितभोगी. तर थोडंसं मितभोगी बना. मी मागची 4.5 वर्ष प्रॅक्टिस करतोय, याच्यात कुठेतरी जवळपास आहे आम्ही मितभोगी. पण ते पण म्हणजे मदन गोपाल प्रभूजी आणि त्यांच्या भाऊंच्या समोर मी त्यांच्यापेक्षा तिप्पट खातो असं त्यांचं म्हणणं आहे. लक्षात? मी 2दाच खातो, पण ते म्हणतात तुम्ही प्रभूजी एकदा खाता ते आम्हाला 3 दिवसाला पुरेसं होतं. मिताहारी म्हणजे अत्यंत कमी जीवनाला जगण्यासाठी आवश्यक एवढंच अन्न ग्रहण करणारा. पुन्हा रिपिटेशन करूया आपण. सत्यसार कवी कोबिद जोगी, सत्यनिष्ठ असला पाहिजे भक्त, कवी असला पाहिजे, विद्वान आणि योगी असला पाहिजे. बघा एवढे सांगितले. काय काय सांगितले? षट विकार जित अनघ अकामा, ज्यानं षड रिपूवरती विजय प्राप्त केला आहे, जो अनघ म्हणजे पापरहित आहे. अघ म्हणजे पाप, म्हणून अघासूर आला होता ना, पापाचा समूह अघासूर. अनघ म्हणजे पापरहित, अकामा म्हणजे त्याच्या हृदयामध्ये कोणत्याही कामेच्छा नाही. त्याच्यानं अचल स्थिर बुद्धी असला पाहिजे, कोणताही प्रसंग येऊ दे जीवनामध्ये, चांगला वाईट, स्थिर बुद्धी असला पाहिजे. अकिंचन म्हणजे सर्वस्वाचा त्याग भगवंतांसाठी करण्याची त्याची सदैव इच्छा असली पाहिजे. म्हणजे असं नाही की तो भिकारी असला पाहिजे. मग पांडव भिकारी होते का? नाही. पृथ्वीचे सम्राट होते. अंबरीश महाराज भिकारी होते का? नाही. पृथ्वीचे सम्राट होते. ध्रुव महाराज भिकारी आहेत का? नाही. प्रल्हाद महाराज भिकारी आहेत का? नाही. असं नाही. त्याच्यावरती आसक्ती असतं कामा नये. माझाच सातबारा, माझंच बँक बॅलन्स, माझंच सगळं, माझंच गोल्ड, माझंच घर, माझंच बंगला, नाही. भगवंत उलटे कृपा करतात. ज्यांना भगवंत आपलेसे मानतात त्यांना सगळं सर्वस्व ऐश्वर्य देऊन टाकतात भगवंत. पण त्याच्या हृदयातील इच्छा जी असते ती काय करतात भगवंत? हरण करून घेतात.
आसक्तीची इच्छा, ती आसक्तीची इच्छा असता कामा नये, मग भगवंत सगळं देतात. अचल अकिंचन सुची सुखधामा, आणि सुची असला पाहिजे, पवित्र असला पाहिजे, आत बाहेर सुखधामा म्हणजे सदैव आनंदी असला पाहिजे, सदैव एक्स्टसी. भगवंतांच्या नामरूप गुणांना लीलांच्या चिंतनामध्ये जो आहे तो कधी दुःखी का बरं राहील? इम्पॉसिबल. जो सदैव भगवंतांचं हृदयामध्ये अवलोकन करतो तो दुःखी असूच शकत नाही. म्हणून सांगतात माझ्या भक्ताची लक्षणं ही आहेत. लक्षात ना, हे कसोटी आहे. पुढे काय सांगतायत? अमित बोध अनिह मित भोगी, असीम ज्ञानवान, अमित बोध इच्छारहित आणि मिताहारी, सत्यसार सत्यनिष्ठ, कवी आणि कोबिद जोगी, विद्वान आणि योगी. योगी म्हणजे तपश्चर्या करण्यासाठी सदैव तत्पर, एका पायावर तयार तपश्चर्या करण्यासाठी योगी. भक्तीमध्ये खूप तपश्चर्या लागते. आणि प्रभुपादांचं परवा एक मी लेटर वाचत होतो, त्याच्यामध्ये प्रभुपाद फार कृपाळू आहेत आपल्या गृहस्थांवरती. जसं वाचलं तसं सांगतो मी. तर प्रभुपादांना त्यांचे अमेरिकेतील काही शिष्य म्हणत होते, प्रभुपाद भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सदैव सांगायचे की जप करताना पण पाठ ध्यान मुद्रेमध्ये बसलं पाहिजे, सिट प्रॉपरली. तर तुमचं काय मत आहे? प्रभुपाद म्हणाले काय आवश्यकता नाही. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज हे आजीवन ब्रह्मचारी होते, त्यांना ते शक्य होतं. तुम्ही गृहस्थ आहात, तुम्ही जप करता एवढंच पुरेसं आहे. लक्षात, ब्रह्मचार्यामध्ये भयानक ताकद असते. लक्षात, ज्याने ब्रह्मचर्य व्रत फॉलो केलं त्याच्यामध्ये भयानक ताकद असते. मदन गोपालपूजी एकदा आम्हाला बाणगंगेला यात्रा घेऊन गेले होते, वाळकेश्वरला, मुंबईला. अरे ते जवळजवळ असं 400 मीटर असं लांब तलाव आहे आणि आम्हाला त्याच्या पाव भागामध्ये पण पोहता आलं नाही. तर मदन गोपालपूजी ते तलाव पूर्ण असं जाऊन तिकडून 2-4 फेऱ्या मारायचे पोहून. केवढी ताकद असते विचार करा ब्रह्मचर्यामध्ये. तुम्ही आला होता त्या यात्रेला? आपण गोळपच्या भक्ताने गेलो होतो बाणगंगेला, तिथंच राहिलो होतो, बाणगंगेवरतीच राहिलो होतो. तिथं छोटासा आश्रम कसा मठ आहे, सुंदर आहे ठिकाण. जिथं प्रभू श्री रामचंद्र साक्षात आले होते. सीतामाईंनी वाळुकेश्वर म्हणून त्याचं नाव वाळकेश्वर, वाळूचं शिवलिंग बनवलं, तेही आज आहे तिथे. आणि मग भगवंताने निर्मळ जल पाहिजे म्हणून आपला बाण मारला आणि पृथ्वीमातेतनं गंगा प्रकट झाली. मुंबईत एवढी वर्ष राहिले, मग केले काय तुम्ही? प्रभू श्री रामचंद्र साक्षात तिथे आलेले आहेत. आता गेलात मुंबईला की वाळकेश्वरला आधी पहिले जाऊन या, बाणगंगेचं दर्शन घ्या. तिथं आज एक 5 हॉर्सपॉवरचा पंप लावला पाणी बाहेर येतं, शुद्ध जल. आणि बाजूला 100 मीटरवरती समुद्र आहे, खारा समुद्र. एवढं पवित्र ठिकाण आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आणि सीतामाईंच्या लक्ष्मणांच्या चरणानं पावन झालेलं महाराष्ट्रामध्ये आहे. काल मी त्याचं उदाहरण दिलं होतं. कुठे दिलं होतं? कुठच्या प्रवचनात? नागरिकवाडीत दिलं होतं. बाणगंगा. आता मुंबईत गेलात की अवश्य जाऊन येते बाणगंगेला. त्याच्याच बाजूला काय आहे? बाबुलनाथ आहेत, भगवान शंकरांचं मंदिर आहे. बाबुलनाथच्या समोरच श्री राधा गोपीनाथ मंदिर आहे. इस्कॉनचं खूप सुंदर गिरगाव चौपाटीचं मंदिर, श्री राधा गोपीनाथ त्याच्या बाजूलाच आहे. हे तिन्ही ठिकाणं अशी जवळजवळच आहेत, 1.5-2 किलोमीटरच्या अंतरात. आता गेलात की तिन्ही ठिकाणं बघून या. हे बघा, हा आम्हाला जर मांडी घालून बसता येत नाही. काय सीट प्रॉपरली आणि जितासनामध्ये जप करणार आम्ही. ते प्रभुपादांची कृपा आहे, नाही काय काळजी करू नका. ते ब्रह्मचर्य होते. कोण? भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर. तुम्ही गृहस्थ आहात, जमते तसा जप करा. चालून करा, बसून करा, झोपून करा, काय करा, पण जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभुपाद असे कृपाळू आहेत. पण शक्यतो आपण प्रयत्न केला पाहिजे हे शरीर सुदृढावस्थेत कसं ठेवता येईल आणि नामस्मरण करताना असं ध्यान मुद्रेमध्ये कसं बसून आपल्याला नामस्मरण करता येईल. तर आपण 2 वेळा हा श्लोक पाहिला. पुढे जाऊया आपण. सावधान मानद मदहीना, धीर धर्म गती परम प्रवीणा. आणि ते अतिशय सावधान असतात आपल्या जीवनयापनामध्ये. काय? अतिशय सावधानपूर्वक प्रत्येक गोष्ट करत असतात. आणि मानद, इतरांना मान देण्यासाठी सदैव तत्पर असतात. अभिमान रहित असतात. मदहीना, अभिमान त्यांच्या हृदयात कसलाही अभिमान नसतो. धीर धर्म गती परम प्रवीणा, धैर्यवान असतात आणि धर्माचं ज्ञान त्यांना माहीत असतं आणि ते धर्माच्या ज्ञानामध्ये आचरणामध्ये ते अत्यंत निपुण असतात. गुणागार संसार दुःख रहित बिगत संदेह, तजी मम चरण सरोज प्रिय तीन कहू देह न गेह. आणि गुणांचं घर
संसाराच्या दुःखांपासून रहित आणि संशयापासून अतिशय मुक्त असे सदैव ते असतात आणि माझ्या चरणकमलांचा आश्रय सोडून त्यांना दुसरं काही प्रिय नसतं. हे सगळ्यात पहिली व्याख्या आहे भक्ताची. काय? जो व्यक्ती ज्याला भगवंतांच्या चरणकमलाशिवाय दुसरं प्रिय काही वाटत नाही तो काय जाणावा? भक्त जाणावा. मग भगवंत त्याच्यावरती आपोआप अशी कृपा करतात की त्याच्यामध्ये आपोआप हे सगळे गुण उतरतात. हे गुण आपण आपल्या मत प्रयासानं नाही अंगीकारू शकत. हे गुण भगवंत कृपा करून आपल्याला देतात. त्यामुळे पहिलं कर्तव्य आपलं की भगवंतांचं चरणकमल आपल्या हृदयामध्ये धारण करून त्यांचं भजन करणं. मग एक 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 करून काय येतील? हे सगळे गुण आपल्या हृदयामध्ये, मनामध्ये, आचरणामध्ये आपोआप येतील. निज गुण श्रवण सुनत सकुचाही, परगुण सुनत अधिक हर्षाई, समशीतल नाही त्याग ही नीती, सरल स्वभाव सबई सनप्रीती. आणि काय सांगतात पुढे भगवान श्रीराम? निज गुण श्रवण सुनत सकुचाही. जर कोणी आपली प्रशंसा करत असेल तर ते असे जे माझे भक्त असतात त्यांना ते ऐकायला, श्रवण करायला काय संकोच वाटतो. बरोबर की नाही? त्यांना आपल्यामध्ये बघा, कर्मी लोकांमध्ये कोण आपली प्रशंसा करायला लागली आपण लगेच आपले कान टाव करतो. आहा, अजून काय सांगतोय माझ्याबद्दल, अजून काय सांगतोय माझ्याबद्दल, आहा हा, मी किती श्रेष्ठ आहे, मी किती श्रेष्ठ आहे. पण जे भगवंताचे भक्त आहेत त्यांना कधी हे आवडत नाही कोणी आपली प्रशंसा केलेली. त्याला संकोच वाटतो प्रशंसा जर कोणी करत. परगुण सुनत अधिकारीशे. पण तेच जर आपल्या एखाद्या गुरुबंधूचं कोणीतरी काय करत असेल, प्रशंसा करत असेल तर त्याच्यामध्ये त्यांना हर्ष झाला पाहिजे आणि वाटतो. आपल्या गुरुबंधू कसा चांगला भक्त आहे असं कोणतरी सांगत असेल तर त्याच्यात आपलं काय झालं पाहिजे? हर्ष झाला पाहिजे, आनंद झाला पाहिजे. तर आपण जाणावं की आपण काय आहोत? त्या भक्ती मार्गावर कुठेतरी मार्गक्रमण करू. नाही तर त्या आपल्या गुरुबंधूचा किंवा अजून कोणातरी खूप चांगलं भक्ती करतो, खूप चांगलं प्रवचन करतो, खूप चांगलं डेकोरेशन करतो आणि आपल्या हृदयात कसंच व्हायला लागलं. आपण जाणलं पाहिजे आपण हरिबोल झालेलं आहे आपलं. लक्षात ना? कसंच होणं दुसऱ्याची प्रशंसा ऐकून हे भक्ताचं लक्षण नाही. आणि दुसऱ्याचे दोष ऐकण्यासाठी तर सापाचे कान धारण केले पाहिजेत आपण. जर कोण आपल्या दुसऱ्याचे दोष सांगत असेल तर लगेच आपण कान टवकारतो असे सशासारखे. नाही, त्यावेळेला आपण सापाचे कान धारण केले पाहिजे. सापाचे कान म्हणजे सापाला कानाने ऐकायला येत नाही. जर दुसऱ्याचे कोण दोष सांगत असेल तर लगेच आपण काय आपले कान सापाचे करून टाकले पाहिजेत. आपल्याला सगळं उलटं असतंय. तर आपण खूप कुठे आहोत माहीतच नाही कुठे आहोत ते. बरोबर, कृपाछत्रा खाली बसलो एवढंच माहिती आहे, बस तेवढीच कृपा आहे आपल्या जीवनामध्ये. समशीतल नाही त्याग ही नीती, सरळ स्वभाव सबई सनप्रीती. आणि ते अत्यंत शीतल असतात आणि न्यायाचा कधी त्याग करीत नाहीत. सरळ स्वभाव आणि सगळ्यांवरती प्रेम करणारे असतात. जप तप व्रत दम संयम नेमा, गुरु गोविंद विप्र पद प्रेमा, श्रद्धा क्षमा मैत्री दाया, मुदिता मम पद प्रीती अमाया. आणि ते सदैव जप तप व्रत दम संयम आणि नियमामध्ये रत राहतात. गुरु गोविंद तथा ब्राह्मणांच्या चरणामध्ये प्रेम ठेवतात आणि त्यांच्यामध्ये श्रद्धा क्षमा मैत्री दया प्रसन्नता आणि माझ्या चरणामध्ये निष्कपट प्रेम असतं. किती सांगितलेत बघा गुण साधूचे. ते सदैव जप तप व्रत दम संयम आणि नियम याच्यामध्ये रत असतात. आपलं जीवन एक नियमामध्ये बसवलं पाहिजे माणसांना. लक्षात ना? बरोबर, मी एक गुरुमहाराज श्रवण करत होतो. गुरुमहाराज सांगत होते ह्या भक्तीच्या मार्गक्रमणामध्ये असताना आपण भले जसं शबरी सगळ्यामध्ये माहीर होती पण प्रत्येकाला जमेल असं नाही. एखाद्याला कीर्तन चांगलं जमतं, एखाद्याला प्रवचन चांगलं जमतं, एखाद्याला सेवा भगवंताची चांगली जमते. बरोबर की नाही? जे आपल्याला चांगलं जमतं ते आपण करावं. सगळ्यामध्येच मी माहेर प्रवीण होणार हे अट्टास असू नये. जे सहज स्वभाव आपला आहे त्या प्रकारची भक्ती आपण करावी. कारण आपण फार इत्तुसे आहोत. ह्या केशागराच्या 10,000 भागा एवढं आपलं मोजमाप आहे. आणि मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं भगवंत अतिशय कृपाळू आहेत. ते पाहतात हा इत्तुसा जीव घेऊन हा बिचारा प्रयत्न करतोय माझी भक्ती करायची, ते पण या कलियुगामध्ये मॉडर्न इरामध्ये ज्याच्यामध्ये टाइमपास करण्यासाठी हजारो नाही लाखो गोष्टी उपलब्ध आहेत. आणि तरी असून त्याला या इथं सत्संगामध्ये बसण्याची बुद्धी होते. चला त्याचं काय करूया, बेडा पार करून टाकूया. भगवंत अकारण कृपाळू बनतील.
जरी तुम्ही दर सोमवारी जरी येऊन बसलात नुसते आणि काय नाही ऐकलं तरी भगवंत म्हणते अरे हा दर सोमवारी जायचा वृंदावन विहार इथे आणि बसायचं, चला पास तिकीट देऊन टाकू यायला. एवढे भगवंत अकारण कृपाळू आहेत, विचार करा. भले काय नाही जमलं इथे येऊन नुसते बसलात तरी चालेल दगडा धोंड्यासारखे, काय बिघडत नाही, झोपा काढलात तरी चालेल, प्रसाद खाऊन घरी जावा. आ गया क्या, बैठ गया क्या, जा रहे क्या, बस मज्जा नो लाईफ. नाही मला खरंच हे प्रभुपादांनी प्रेरणा दिली ह्या, म्हणून मी बोललो तुम्हाला, हे गॅरंटीड सांगतो मी तुम्हाला. तुम्ही दर सोमवारी ते नुसते बसलात ना तरी तुम्हाला ह्या भौमहासागरातून तुमचा उद्धार होईल. का? कारण आपण खूप क्षुल्लक आहोत, आपली ताकद फार म्हणजे खूप क्षुल्लक आहे. आणि ती खारुताई जशी आपल्या त्या चांबडीला लवीला चिकटवून वाळूचे कण घेऊन भगवंत सेवा करायचा प्रयत्न करत होते, म्हणजे खारुताई भगवंत अतिशय प्रिय झाली. हनुमानाला भगवंताने असं घेतलं नाही आणि पाठवून हात फिरवलं नाही, ते खारुताईला उचललं. तसं भगवंत पाहतील, अरे ह्याला जमत नाही, ह्याला एवढं प्रलोभन आहे तरी पण हा येतोय दर सोमवारी, कथा कीर्तन प्रसाद घेतोय, जातोय घरी, ठीक आहे चला काय बिघडत नाही, पास करूया दोरी लावून. बरं की नाही, पूर्वी दोरी लावली म्हणायची ना, किती किती जाडा राजू लावला आमच्याकडे विचारायचे, ग्रेस मार्क देऊन पास करायचे. तर भगवंत ग्रेस मार्क देऊन पास करतील. शक्य नाही हो, हे एवढं जर्जर शरीर आहे ना, सगळ्या प्रकारची तपश्चर्या करणं या कलियुगात शक्य नाही. आदर्श बनावं ही इच्छा असली पाहिजे, पण ते अट्टास असू नये. हे शरीर सुदृढ राहील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कारण हे अकारण म्हातारा होणारा देह आपल्याला भेटलेला आहे, अवेळी म्हातारा होणारा. तर तो म्हणून भक्तीचं रसायन जे आहे हे जे जोपर्यंत तुम्ही सुदृढ आहात तोपर्यंत तुम्ही हृदयामध्ये बांधून घ्या आणि ते असं दुथडी भरून वाहू जाऊ दे, एवढं तुमचं भांडं भरून टाका. बिरती विवेक विनय विज्ञाना बोध जथार्थ वेद पुराणा दंभ मान मद करही न काऊ भूली न देही कुमार्ग पाहू. पुढे सांगतात भगवंत, बिरती विवेक विनय विज्ञाना, वैराग्य विवेक विनय विज्ञान म्हणजे परमात्म्याच्या तत्वाचं ज्ञान, आणि बोध यथार्थ वेद पुराणा, आणि वेद पुराणांचं यथार्थ ज्ञान त्याला असतं. कसा असतो तो? वैरागी असतो. वैराग्य काय त्याला माहीत असतं, विवेकी असतो, विनयशील असतो, आणि त्याला सगळ्या शास्त्रांचं वेद पुराणांचं यथार्थ ज्ञान असतं. सगळे तोंडपट पाहिजे असं नाही, पण त्या सगळ्यांचं सार माहिती पाहिजे. लक्षात, यथार्थ ज्ञान त्याला असतं. दंभ मान मद करही न काऊ, तर त्याच्यामध्ये दंभ नसतो. दंभ म्हणजे काय? दाखवायचं एक करायचं एक, असा दंभ नसतो, दुटप्पीपणा नसतो भक्तामध्ये कधी. माझ्या भक्तामध्ये कधीच कपट नसतं हृदयामध्ये, त्याच्या अभिमान नसतो, आणि त्याला मद तर कधीच नसतो. मद म्हणजे अहंकार. भूलीन देही कुमार्ग पाहू, आणि चुकून सुद्धा तो कुमार्गावरती आपला पाय ठेवणार नाही. किती प्रलोभन आले तरी कुमार्गावरती तो आपला पाय ठेवणार नाही. गावई सुनी सदा मम लीला. पुढचं काय सांगतायत भगवंत, माझ्या भक्ताचं लक्षण काय सांगतायत? गावई सुनी सदा मम लीला. तो सदैव एक तर माझ्या लीला गाण्यामध्ये मग्न असतो किंवा श्रवण करण्यामध्ये मग्न असतो. म्हणून मी मगाशी वचन दिलं तुम्हाला की दर सोमवारी इथं येऊन जरी बसलात तरी बेडा पार होऊन जाईल, कारण ते एक भगवंतांच्या भक्ताचं लक्षण आहे. गावई सुनई सदा मम लीला. माझी लीला श्रवण करण्यामध्ये त्याला सदैव तो रत असतो. हेतु रहित पुरहित रतशीला मुनी सुनु साधुन के गुण जेते कही न सकई शारद श्रुती देते. आणि सदैव माझ्या लीलांचं गुणगान करण्यामध्ये, श्रवण करण्यामध्ये आणि दुसऱ्यांच्या हितामध्ये तो रत असतो. हेतु रहित परहित रतशीला. हृदयात कोणताही हेतू नाही, पण परहित करण्यामध्ये तो सदैव उतावळा असतो. लक्षात ना, इतरांना हे भगवत प्रेम वाटण्यामध्ये तो सदैव उतावळा असतो. हे जाणलं पाहिजे. हे साधुत्वाचं काय आहे लक्षण आहे. कोणी या दुनियेत असा नाही आहे जो हेतूशिवाय काय करेल. हे तत्वज्ञान तर बाजूलाच राहू दे, हेतूशिवाय कोणाच्या उपकाराला पडेल शोधून सापडणार नाही तुम्हाला. आपण जाणलं पाहिजे की ही साधूंची लक्षणं आहेत. भगवान सांगतात मुनी सुनू साधून के गुण जेते. तर हे मुनी, हे संतांचे जेवढे गुण आहेत ते मी तुला सांगितलेत, पण कही न सकई शारद श्रुती देते. त्यांना सरस्वती आणि वेदसुद्धा ते सांगू शकत नाही, एवढे अगणित आहेत. भगवान स्वतः सांगतायत माझ्या भक्तांचे गुण एवढे अगणित आहेत की स्वतः सरस्वती देवी आणि वेदसुद्धा त्याचं वर्णन करायला अपुरे पडतात. एवढे माझ्या भक्तांचे गुण आहेत. विचार करा. भगवान स्वतः सांगतात माझे भक्त किती जबरदस्त असतात.
शेष आणि शारदा पण ते सांगू शकत नाही. हे ऐकता क्षणी नारद मुनीने प्रभू श्री रामचंद्रांचे चरणकमल पकडले आणि दीनबंधू कृपालू भगवंतांनी आपल्या मुखानं श्रीमुखानं आपल्या भक्तांचे गुण सांगितले. भगवंतांच्या चरणामध्ये वारंवार आपलं मस्तक ठेवून नारद मुनी त्यांची आज्ञा घेऊन कुठे गेले? ब्रह्मलोकाला निघून गेले. तर तुळशीदासजी सांगतायत की ते पुरुष धन्य आहेत जे सर्व आशा अपेक्षा सोडून केवळ भगवान श्रीहरींच्या रंगामध्ये रंगवून गेलेले आहेत. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, बस दॅट्स ऑल. तुकाराम महाराजांच्या मुखामध्ये सदैव काय असायचं? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. भगवान रंगामध्ये पूर्ण रंगून गेले होते. तसं ते पुरुष धन्य आहेत जे सगळ्या आशा सोडून काय केवळ आणि केवळ भगवंतांच्या रंगामध्ये रंगून गेले आहेत. राव नारी जसु पावन गावही सुनही जे लोग राम भगती दृढ पावही बिनु बिराग जप जोग. जे लोग रावणाचे शत्रू श्रीरामजी यांच्या पवित्र यशाचं कीर्तीचं गुणगान करतात आणि श्रवण करतात, ते लोक वैराग्य जप आणि योगाद्वारे बिना कष्टाद्वारे सुद्धा भगवंतांच्या प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी दृढ भक्ती काय करतील? प्राप्त करतील. म्हणजे ह्या कथेचं काय महात्म्य सांगतायत की बिना योग, बिना वैराग्य, बिना जप, केवळ श्रवणानं तुम्ही काय कराल? असं मान भाग्य प्राप्त कराल. जे रावणाचे शत्रू प्रभू श्रीरामचंद्र आहे त्यांचं जे यश कीर्ती जे गातील आणि जे श्रवण करतील ते बिना जप, बिना वैराग्य आणि बिना योग ही अति दुर्लभ भक्ती काय करतील? प्राप्त करतील. दीप शिखा सम जुबती तन मन जनी होसी पतंग भजई राम तजी काम मद करही सदा सतसंगा. पुढे सांगतायत युवती स्त्रीचं शरीर हे दिव्याप्रमाणे असतं. आता पाऊस येतोय त्याला पूर्वी, आता तुम्हाला अनुभव नाही, सगळ्यांकडे इन्व्हर्टर आणि काहीतरी लाईटची सोर्स असते. पूर्वी आम्ही घासलेटचा दिवा जाळायचो, गावामध्ये राहायचो, रातकिडे किरकिर करायचे आणि लाईट सारखी जायची की घासलेटचे दिवे ठेवलेलेच असायचे. तो घासलेटचा दिवा पेटवला रात्री की त्या पावसामधनं एवढे कृमीकीटक तयार व्हायचे, ते सगळे पतंग बितंग देऊन त्या ज्योतीमध्ये प्रकाशाच्या दिशेने येऊन त्या आगीत नारपार व्हायचे आणि मग त्यांचे पंख जोडून फडफडून तिकडून पडून मरायचे. दुसऱ्या दिवशी त्यांना पाल बेडकं खाऊन टाकायचे. तर तेच इथं उदाहरण दिलं आहे. दीप शिखा सम जुबती तन मन जनी होसी पतंगा. जर तुम्ही ह्या युवती स्त्रियांच्या मागे लागले तर तुमची अवस्था त्या दिव्यामध्ये उडी मारणाऱ्या पतंगासारखी होणार आहे. भजही राम तजी काम मद करही सदा सतसंगा. भगवंत काय सांगतायत? काम आणि मद अहंकार सोडून प्रभू श्री रामचंद्रांचं भजन कर आणि सदैव सत्संग कर, ही आज्ञा आहे. म्हणजे दर सोमवारी येत चला, जिथं जिथं सत्संग डिक्लेअर होईल तिथं तिथं येत चला, बस झालं तेवढं. काम और मद, काम आणि मद सोडून प्रभू श्री रामचंद्रांचं भजन कर आणि सदा सत्संग कर, सदा सत्संगा. मद करही सदा सत्संगा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे कलियुगातील संपूर्ण पापांचा विध्वंस करणारं श्री रामचरित मानस यातील तिसरं सोपान म्हणजे अरण्यकांड समाप्त झालेलं आहे. हरे कृष्णा. श्री राधा श्याम सुंदर भगवान की, चंदन यात्रा की, जगत गुरु श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे.